हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हो, ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ही रेसिपी पूर्ण एंडपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही माझ्या थंबनेलवरनं आणि टायटलवरून तर पाहिलंच असेल, की मी आज म्हणजे काही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ही मी जी ऑर्डर आहे ना, तर ही ऑर्डर तर म्हणजे आदल्या दिवशीच आली होती. दुसऱ्या दिवशी मला बनवून द्यायची होती. पण जे काल धुलिवंदन होतं त्यासाठी मला 2 ऑर्डर होत्या. पण ही जी ऑर्डर आहे, तर ही ऑर्डरसाठी थोडी ही हेच झालेली आहे. ज्या ताई आहेत ना, म्हणजे ज्यांची मी ऑर्डर घेतली होती, त्या ताई खूप स्वभावाने छान होत्या. तर त्यांना मी सांगितलं म्हणजे आम्ही बोलता-बोलता असा विषय निघाला, तर मी म्हणजे YouTube वगैरे कुकिंगचं चॅनल माझे आहे. तर त्या म्हणल्या, "मग इथं शूट करा." तर मी म्हणलं, "नाही, नंतर म्हणजे नेक्स्ट टाईम बघूया." तर म्हणले, "नाही, नाही, तुम्ही एवढे छान-छान व्हिडिओ बनवता, तर तुम्ही हा व्हिडिओ शूट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या YouTube चॅनलवरती टाका." आणि त्यांना पण खूप आवड आहे म्हणजे अशी कुकिंग वगैरेची. पण त्यांनी खूप मला सपोर्ट केला आणि तुम्हाला आधीमधून त्यांचा म्हणजे सपोर्ट करताना तुम्हाला दिसेल. पण त्यांनी ज्यावेळेस मी कुकिंगचे व्हिडिओ बनवत होते, त्यावेळेस त्यांनी मला म्हणजे मध्ये आधी सपोर्ट केलेला आहे. तर इथे मी बनवत आहे मटण दालच्या त्यांची 2 किलोची दालच्या बनवून द्यायचा होता. तर त्यासाठी त्यांनी 2-2.5 किलो मटण आणलं होतं आणि दूध तुम्ही इथं पाहत असाल की व्हिडिओमध्ये लहान-लहान मुलं म्हणजे कलर वगैरे खेळत होते. आणि हो, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं आणि मी पण जरा थोडंसं म्हणजे नाही का लाजते जरा बाहेर व्हिडिओ बनवायसाठी. पण त्या म्हणल्या, "अजिबात लाजू नका. हा व्हिडिओ तुम्ही शूट करा आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही नंतर हा व्हिडिओ बनवून तुमच्या कुकिंग चॅनलमध्ये टाका." असं त्या बोलल्या. मग थोडंसं मला बरं वाटलं. मग नंतर मी जेवढं होईल तेवढं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. ते तुम्ही पाहत असाल, की सगळ्यात आधी मी घेतलेला कांदा, तमालपत्र ॲड केलेली आहे, आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे. गरम मसाला तर मी जेवढं तुम्हाला माहितीच आहे, की मी चिकन मसाला, मटन मसाला, होममेड मसाला ॲड करून नंतर मी जे काय आहे सगळा मसाला वगैरे आहे ना, ते आपले परतून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करून धुवून वगैरे आपल्या मसाल्यामध्ये ॲड करून ते मग मी चांगल्यापैकी परतून घेतलेलं आहे. आणि हो, हा व्हिडिओ ना खूप म्हणजे मोठा नाही, शॉर्टच व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की मी व्हिडिओ शूट करत आहे आणि त्या ताई जी आहेत त्या माझ्या मदतीसाठी म्हणजे शक्यतो आपल्या प्रत्येक ठिकाणी जर गेलं तर कोण मदत करत नाही. म्हणजे कसं स्वयंपाकवाल्या असं म्हणजे मी ऑर्डर घेते, पण म्हणजे भरपूर ऑर्डर घेते आतापर्यंत. हा मी जी ऑर्डर घेतलेली आहे ती फर्स्ट टाईमच मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. पण इथून पुढे पण मी तुमच्याशी आता नक्की जी ऑर्डर येतील ना बाहेरची, ते तुमच्याशी नक्की शेअर करेन. कारण मी खूप मोठे-मोठे स्वयंपाक घेते. तरी खूप मोठे म्हणजे लग्नाचे वगैरे येत नाहीये. फक्त आपले जे नाही का बर्थडे वगैरे जेणेकरून 70 ते 80 किलोपर्यंत तांदळाचं म्हणजे जे क्वांटिटी तेवढी आहे शेवटची माझी. पण त्या म्हणजे तेवढे घेते मी आणि तिथं तुम्ही पाहत असाल की डाळ वगैरे त्यांनीच टाकून दिलेलं आहे. जे मटण आहे त्यांनीच आपल्या मसाल्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे. तर नंतर मी फक्त इथे मिक्स केलेलं आहे. तर आपण इथं मटण मिक्स करून नंतर आपण एकसारखी क्वांटिटी करून घेणार आहे. तर तुम्ही इथं पाहता असाल की आणि दालच्या इतका खूप टेस्टी झाला होता. त्यांच्या घरातल्या लोकांना खूप छान असा आवडला. नंतर त्यांची बिर्याणीची जी ऑर्डर आहे, तर ते पण तुमच्याशी पूर्ण मी शेअर करेन. हा जो थोडा छोटासा म्हणजे शॉर्टच व्हिडिओ झालेला आहे. खूप मोठा व्हिडिओ नाहीये. डिटेलमध्ये मला एवढं सांगता आलेलं नाही. पण तरीही मी त्यांच्या आनंदासाठी मी हा व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही इथं पाहत असाल थोडंसं मी इथं 2 म्हणजे स्लाईस घेतलेल्या आहे बटरच्या. बटरच्या जे आहेत ते इथे टाकून दिलेले आहे आणि एकदम व्यवस्थित मी पाणी वगैरे चिंचाचं पाणी वगैरे सगळं ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही इथं पाहत असाल की जे आपला तांदूळ आहे, कोलम तांदूळ ते एकदम 2 किलो एकदम बनून तयार झालेला आहे आणि तो पण भात आहे एकदम सुटसुटीत असा झालेला आहे. तिथं मी आता टाकत आहे गावरान तूप आपल्या दालच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि 1 ते 2 चमचे इथे मी घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर मला ही ऑर्डर केल्याच्या नंतर दुसरीकडे पण मला 6 किलोची बिर्याणी बनवून द्यायची होती. तिथं पण जाऊन मी 6 किलोची बिर्याणी बनवलेली आहे. पण तो व्हिडिओ मला शूट करता आलेला नाही. फक्त काय झालं खूप गडबड होती मागे त्याच्यासाठी मला जे काही व्हिडिओ आहेत ते शूट करता आलेले नाही. पण हा शूट केलेला आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की शॉर्ट व्हिडिओज बनवून टाकलेला आहे. म्हणजे शॉर्ट म्हणजे 4-5 मिनिटाचा झालेला आहे. तरीही डिटेलमध्ये मला सांगता येत नाहीये. मग त्याच्यामुळेसाठी थोडंसं हे करून घ्या, समजून घ्या. तिथं आपला परफेक्टली दालच्या बनवून झालेला आहे. तर तुम्ही तर पाहता असाल की मी क्वांटिटी एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही केलेला नाही. तर त्यांना आवडेल तसंच मी त्या पद्धतीने बनवलेलं आहे. आणि नंतर त्यांनी ताटं काढल्याच्या नंतर माझ्या लक्षात नव्हतं. त्या म्हणल्या, की "हे जे आहे ना, ते तुम्ही व्हिडिओ काढून घ्या." तर ते हा व्हिडिओ पण मी काढून घेतलेला आहे. तर चला तर मग फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि असं माझे छान-छान व्हिडिओला लाईक करत राहा, कमेंट करत राहा. बाय.